आता बातम्या आहेत खरातच्या संदर्भातल्या। भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचे नवनवे खुलासे होणं सुरूच आहे। खरातच्या नाशिकमधल्या कॅनडा कॉर्नर या परिसरातल्या ओकस प्रॉपर्टी या कार्यालयाची पुन्हा एकदा झाडाझडती घेण्यात आली। विशेष तपास पथकाने इथे जाऊन बराचसा मुद्देमाल तंत्रमंत्र करण्याच्या संदर्भातला ताब्यात घेतलाय असं समजतं। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे सहकारी आणि नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। अशोक खरातच्या प्रकरणात आता संपूर्ण तपासाला वेग आल्याचं बघायला मिळतोय। आज देखील जे एसआयटी टीम नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या या ओकस प्रॉपर्टी जो अशोक खरातचं कार्यालय आहे या कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अनेक जे एसआयटीचे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते या कार्यालयामध्ये येऊन संपूर्णपणे तपासणी करताना आपल्याला बघायला मिळतोय। काही तक्रारदारांना घेऊन ही एसआयटी टीम आज नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या या अशोक खरातच्या कार्यालयामध्ये दाखल हे झालेलं आहेत। खरं तर याच कार्यालयामध्ये जे महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे ते याच कार्यालयामध्ये झालेलं आहे अशा पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। आत्तापर्यंत अशोक खरातवरती 8 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याचाच तपास करण्यासाठी एसआयटी टीम हे आता या अशोक खरातच्या कार्यालयामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। काही तक्रारदारांना घेऊन ही टीम या कार्यालयामध्ये आज दाखल झालेली होती। जे घटना या कार्यालयामध्ये घडलेल्या आहेत त्या घटनेचं अगदी बारकाईने तपास जो आहे तो एसआयटी कडनं केला जातोय। आपण हे दृश्यांमध्ये बघू शकतो, अधिकारी कर्मचारी जे आहेत या कार्यालयामध्ये दाखल झालेले होते आणि संपूर्णपणे जे घटना या कार्यालयामध्ये हे आतापर्यंत झालेल्या आहेत त्या घटनेचा अत्यंत सखोल आणि खोल अशा पद्धतीनं तपास करतायत। जे घटना मागच्या काही दिवसांपासून या कार्यालयामध्ये घडलेल्या आहेत त्या घटनांचा जो तपास आहे तो एसआयटी टीम कडनं आता केला जातोय। संपूर्ण या तपासाला आता वेग आलेला आहे। आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे या संपूर्ण प्रकरणामध्ये झाले आहेत। आणखीन काय एकूणच हे खुलासे या सगळ्या घटनांमध्ये होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।